कोरेगाव पार्कमधील या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलेलं इरादापत्र रद्द होण्याची शक्यता आहे। उद्योग विभागानं दिलेलं इरादापत्र रद्द होण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेत दिले। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची समिती चौकशी करते, कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। तसंच अधिकाऱ्यांनी काम काय केलेलं आहे हे चौकशीत उघड होईल असंही त्यांनी म्हटलंय। तुम्ही मगाशी फार महत्त्वाची गोष्ट बोललात की मुद्रांक शुल्क माफी देण्याचा कुठलाही तुमच्याकडे याच्यात हे परिणाम आहे, पण त्यांनी त्याच्यात सवलत घेतली, मग कुठेतरी दिशाभूल करून ही सवलत घेतली गेली नाही। यामध्ये त्या अधिकाऱ्यानं नक्की काय केलं आहे हे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल। ती त्यानं का दिली, ती जागा कशा पद्धतीची होती, ह्याच्यामध्ये थेट मी आता माझ्या मुलाखतीतनं पार्थ पवारांना गिल्टी ठरवणं हे योग्य नाही। त्यासाठी आपण अमेडिया कंपनीबद्दल बोलतोय, त्याच्यात कोण आहे आपला भाग मुलाईचा, तिथं आपण त्याचा एक कोण आहे ते एक अमेडिया नावाची कंपनी आहे ज्याने तिथे प्रस्ताव दिला आणि सांगितलं की आम्ही IT एनेबल्ड सर्व्हिस इथे कंपनी करतोय आणि मुद्रांक शुल्क माफीसाठी ते करतात। आणि त्याची म्हणजे मी आता हे तुम्हाला आज सांगू शकतो, म्हणजे पहिल्यांदा आम्ही विषय मी बोललो नव्हतो खरं तर, आम्ही मधल्या काळात काही अधिकाऱ्यांशी तिथे बोलत होतो। काही गोष्टी आम्ही ज्या कॅमेऱ्यावरतीच्या समोर येऊ तिथे शकल्या कारण त्या कॅमेऱ्यावरती बोलले नसल्यामुळे आणि आम्ही ही संपूर्ण बातमी पुराव्याशी समोर मांडली, त्यामुळे तो पुरावा तिथे असणं गरजेचं आहे। पण ती एक प्रक्रिया आहे की जेव्हा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं, तुम्ही जेव्हा लेटर ऑफ इंटेंट नंतर काही कागदोपत्री पूर्तता करायची असते, ती संपूर्ण प्रक्रिया स्किप झाली आहे असं काही तिथे म्हणणं आहे। त्यामुळे म्हणून म्हटलं की दिशाभूल केली गेली अमेडिया कंपनीकडे। नाही, इंटेंट लेटर दिल्यानंतर इंटेंट लेटरमध्ये ज्या म्हणजे बाबी परिपूर्ण करा असं सांगितलेलं असताना त्या जर बाबी परिपूर्ण झाल्या नसतील आणि त्याच्या उपर त्याला साईड ट्रॅक करून काही परमिशन दिल्या असतील तर ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना। तर आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, काय वाटतं हे इरादा पत्रक संकेत दिलेले आहेत उदय सामंत यांनी की ते रद्द होऊ शकतं, काय वाटतं हे इरादा पत्र रद्द होईल का, काय या संदर्भात कारवाई केली जाईल? खरं तर एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आपल्याला पाहिला आहे तो समजून घेतला पाहिजे। ज्यावेळेस एखाद्या जागेवर आपण एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्यासाठी उद्योग विभागाकडून एक इरादापत्र घेतलं जातं। ते इरादापत्र अमेडिया कंपनी घेतलं, अर्थात त्याला फार कागदपत्र जोडायची गरज नसते, ते बेसिक स्वरूपाचं असतं। मात्र त्यानंतरची एक पुढची स्टेप असते ती मुद्रांकन शुल्क माफ प्रमाणपत्र। हेच मात्र प्रमाणपत्र जे आहे तर अमेडिया कंपनीने घेतलं नाही आणि ते थेट जे इरादापत्र आहे ते इरादापत्राच्या अनुषंगाने मुद्रांकन शुल्क माफ करून घेतलं। त्यामुळं अमेडिया कंपनीने जी मधली स्टेप असते म्हणजे जे मुद्रांकन शुल्क माफ करण्याचं जे प्रमाणपत्र असतं ते न घेता थेट त्यांनी ते इरादापत्रावर मुद्रांकन शुल्क माफ केल्याचं या प्रकरणामध्ये आपल्याला उघडकीस झालेलं आहे। खरं तर याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, सुरुवातीला इरादापत्र घेतलं जातं, त्यानंतर मुद्रांकन शुल्क माफीचं एक प्रमाणपत्र, अशा दोन गोष्टी घेतल्या जातात, त्यानंतरच ते जे मुद्रांकन शुल्क आहे ते माफ केलं जातं। मात्र या प्रकरणामध्ये दुसरी स्टेप आहे ती न करता त्यांनी डायरेक्ट तिसरी स्टेप केली। त्यामुळं कुठेतरी अमेडिया कंपनीने उद्योग संचालनाची दिशाभूल केली आहे का तर हे प्रथमदर्शी दिसून येतं आहे। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मुद्रांकन शुल्क माफी प्रमाणपत्र देतो किंवा त्याची मागणी करतो त्यासाठी त्या जागेची पूर्ण माहिती द्यावी लागते, तिथली सातबारा द्यावा लागतो, त्या जागेमध्ये काही अडचणी आहेत का त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उद्योग विभागाला द्याव्या लागतात आणि तशी मागणीसुद्धा उद्योग विभागाने त्यांच्याकडे केली होती। मात्र अमेडिया कंपनी अर्थात पार्थ पवार असतील, दिग्विजय पाटील असतील, या दोघांनी या कंपनी थ्रू ती प्रोसेस पूर्ण केली नाही आहे आणि दुसरी स्टेप उघडून डायरेक्ट तिसरी स्टेप केली। त्यामुळं फक्त इरादापत्रावर त्यांनी हा गैरव्यवहार केला आहे का तर हो केला आहे हे आता समोर आलेलं आहे। अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे झी 24 तासला माहिती दिलेली आहे, तीसुद्धा अधिकृत माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणावर जे इरादापत्र दिलेलं आहे उद्योग विभागाने ते आज कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण तशा हालचालीसुद्धा झालेल्या आहेत आणि जे इरादापत्र जे घेतलेलं आहे त्या चुकीच्या
पद्धतीने त्याचा गैरवापर केलेला आहे असं निदर्शनास आल्यामुळं हे आजचं उद्योग विभाग जे आहे ते इरादापत्र हे कॅन्सल करण्याची शक्यता जी आहे ती आज वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आज उद्योग विभागाने जे पत्र दिलेलं आहे इरादापत्र हे कॅन्सल होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्याची अधिकृत घोषणा आहे ती होणं बाकी आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये जी सगळ्यात पहिली कायदेशीर बाब जी केली होती मीडियानी ती बाब होती ते इरादापत्र घेण्याची। मात्र ते इरादापत्र घेऊन त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे। उद्योग समूहाचं त्यांनी कुठंतरी दिशाभूल केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे उद्योग संचालनाकडून जे मीडिया कंपनीला जे इरादापत्र दिलेलं आहे ते कदाचित आज दुपारनंतर ते पत्र जे आहे ते पुन्हा मागं घेतलं जाईल किंवा ते कॅन्सल करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्यामुळं मीडिया कंपनीने स्थानिक लोकांची फसवणूक तर केलेलीच उघड झालेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी उद्योग संचालनाची ही दिशाभूल केल्याचं या प्रकरणावरून आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं मीडिया कंपनीने जे मुद्रांकन शुल्क माफीचं जे प्रमाणपत्र घ्यायचं होतं त्यांनी न घेता थेट त्यांनी मुद्रांकन शुल्क आहे ते माफ करून घेतलेलं या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस उद्योग संचालनालय हे मुद्रांकन शुल्काचं प्रमाणपत्र देतं ते पर्सेंटेजमध्ये देतं, म्हणजे 1 ते 50 या पर्सेंटेजमध्ये ते प्रमाणपत्र दिलं जातं। मात्र ते सुद्धा त्यांनी घेतलेलं नाही आहे अशी माहिती जी24 तासच्या हाती लागलेली आहे। त्यामुळं या मीडिया कंपनीने या प्रकरणामध्ये सर्वात आधी जी फसवणूक कोणाची केली असेल शासनाच्या विभागाची ती म्हणजे उद्योग संचालनाची फसवणूक किंवा गैरवापर केल्याचं किंवा दिशाभूल केल्याचं या प्रकरणामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणि अनेक बाबी समोर आलेल्या आहेत आणि आता हे इरादापत्र सुद्धा दुपारपर्यंत रद्द होईल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।